चांदीवाल आयोगाकडून आपल्याला क्लीन चिट मिळाल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केलाय। पण क्लीन चिट मिळाल्यामुळे फडणवीसांनी अहवाल दडवून ठेवला असाही अनिल देशमुख यांचा आरोप आहे। अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केलाय। माझ्या माहितीनुसार जी काही मधल्या काळामध्ये बातम्या आल्या होत्या की चांदीवाला यांनी अनिल ईश्वरना क्लीन चिट दिली, अशा पद्धतीच्या बातम्या आल्या। आणि हे जर खरं असेल तर लवकरात लवकर राज्य शासनाने तो अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवून जनतेसमोर ठेवला पाहिजे। पण जाणीवपूर्वक राज्य शासन गेल्या 1.5 वर्षापासून हा अहवाल जनतेसमोर येऊ देत नाही। या कपाटात तो अहवाल ठेवला, त्याची चाबी कोणाकडे आहे? आता त्याची चाबी कोणाकडे असणार? गृहमंत्र्याकडे। त्याच्यामुळे त्या तिन्ही कुलपाचे त्यांनी लवकरात लवकर चाब्या उघडून तो अहवाल जनतेसमोर द्यावा। दरम्यान अनिल देशमुख यांना ब्लॅकमेल करण्यात आलं होतं, मात्र देशमुख झुकले नाहीत, लढले असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं। त्यांना देशमुखांना अशा प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आलं, याला मी साक्षीदार आहे की तुम्ही त्यांच्या समोर एक ॲफिडेव्हिट ठेवण्यात आलं होतं गृहमंत्री असताना, याच्यावर सही करा, नाहीतर तुमच्या मागे ईडी लावू, हे 100 कोटीचं प्रकरण खंडणीचं लावू, हे त्यांना सांगण्यात आलं। देशमुख साहेब झुकले नाहीत, बरं का, ते लढत राहिले आणि शेवटी सुटले, आणि ते जे बोलतायत ते सत्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।